तर मित्रांनो, आता आपण रायगडला चाललो राज्याभिषेक सोहळ्याला तिथीप्रमाणे. आता 5:30 वाजत आले. एकटं झालं आहे मी. पेट्रोल टाकले पंपावर. आत्ता घरापासून 20 किलोमीटर आलो आहे. जायला 1-2 तास 2 तास लागेल. अजून 100 किलोमीटर आहे. लय जणांना फोन केले, कोण आलं नाही. ते एकटं निघालं आहे. चला आज रायगडला जाऊ. वेलकम टू आदित्य बोत्रे व्लॉग्स गाईड. 6:30 वाजले आता. तामिनी घाट आपण क्रॉस केला आहे बऱ्यापैकी. इकडं माणगाव आहे. हे माणगाव थोडंसं राहिलं, थोडं महिलं आहे अजून. 50-1 किलोमीटर असेल. आलोय आपण आता जवळ आलोय. आपण रायगड दिसतोय पुढं. तेव्हा ते पुढचं झूम नाही करू शकत, गाडी चालवतोय. एका हाताने फोडणार नाही. सनराईज झालाय. तिथं रायगड आहे. तो थोडंच राहिले, 20-1 किलोमीटर राहिले. तर पातळमध्ये राजमाता जिजाऊ माँसाहेबांची समाधी. तर मित्रांनो, पार्किंगला गाडी लावलीत आपण. इथून बसमधून जायला लागतं पाचडमधून. तर बस चालू नाही आहे मित्रांनो. तर आपण चालत चाललो आहे पाहिजे. बस का चालू नाही काय माहिती नाही. बघू आता चाललो आहे आपण चालत. तर आत्ता आपण आलो आहे पायरीपाशी. रायगडची पायरी. इकडून आलो. हे पम्या थांब लवकर चल उभा. तू चालू गेलंय गड चढायला. तर मित्रांनो, आपण तिथून आलोय. पहिल्यांदा राज्याभिषेक सोहळ्याला एवढं ऊन आहे. पाऊस नाही काय नाही, लय ऊन आहे. फर्स्ट टाइम ते टकमकटोक. खूप ऊन आहे. 10 वाजलेत. ते टकमकटोक. लय ऊन आहे गाईस. इथं माझा दरवाजा आहे. हा रोड. तिकडे जाऊ थांबवतो. तर काहीच हा दरवाजा. हा दरवाजा. तो हा दरवाजा. आपल्या नेहमीच्या रोडला ना मित्रांनो, ते तलावापाशी पोहोचलोय आपण.
जय जय शिवाजी जय शिवाजी. गुलाल आहे वाटतं, गुलाल उधळणार आहे. जय जय एकट्या यायला लागलं तरी चालेल, पण ही वारी चुकता कामा नाही. कोणाचा फोन हरवला होता, पैसे पण होते फोनमध्ये. तो फोन मी इथं नेऊन दिला आहे पोलिसांकडे. इथं नाश्ता नाश्ता पडला आहे कुणाचा तरी, पैसे पण होते 1001 रुपये.
सगळं सोडणार आहे. एक दोन तीन व्हिडिओ काढ ना. मित्रांनो आतमध्ये आलोय आपण सदरेमध्ये पाय पडायला आता आपण महाराजांच्या. महाराज आतमध्येच असते. हे नगरखान्याच्या मागं महाराजांचं राहण्याचं ठिकाण वगैरे. उधर क्या हुआ है, बहुत पब्लिक है. लोक कुठे कुठे घालून येतात. आता आपलं होतं महादेवांचं मंदिर राहिले पाय पडायचं. बाकी सगळं झालंय. राज्याभिषेक बऱ्यापैकी सगळा झालाय आपला बघायचा. जय. इथं वरती स्टँड टाकलाय त्या बाजूला आहे. त्या बाजूला जाऊ आपण. इथे महाराजांचं रायगडच्या ह्या साईडला असंही. आता पूर्ण तर नाही फिरू शकत आपण. अख्खं खूप मोठा आहे त्या साईडला. ऊन पण लय. 27 जून असून सुद्धा एवढं ऊन पडतंय. मग आता फक्त आपण महादेवांच्या पाया पडू. मग बघू पुढचा काय प्लॅन. ही बॅक साईड आहे आपली नगरखान्याच्या बॅक साईड. हा सीन बघा, सह्याद्री आपली. हे बघा, ही आपली सह्याद्री आहे मित्रांनो. एवढा भारी सीन असतो ना रायगडावर बघण्यासारखा. बाजारपेठ मित्रांनो. तर पालखी चालली परत महाराजांची नगरखान्याकडं. सह्याद्री मित्रांनो.
मित्रांनो, एकदा तरी केदारनाथ आणि रायगड 2 ठिकाणी जावा. कारण रायगडला आपला देव आहे तर केदारनाथला आपले महादेव आहे. या 2 ठिकाणी गेल्यावर स्वतःसाठी एवढं सुकून वाटतं ना, खरंच एक नक्की जावं एकदा तरी. काढ काढ इकडे मंदिर ह्या साईडने लाईन आहे. आता आपण लाईनीला थांबू. महाराजांची समाधी ही बॅक साईड रायगडाची. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. बघा तिथं सदर हे होळीचं मैदान आणि ही बाजारपेठ. आता आपलं महादेवांच्या मंदिरात दर्शन वगैरे झालंय आपलं सगळं. तर असं बऱ्यापैकी आपलं झालंय रायगड करून. मी बऱ्यापैकी तुम्हाला म्हणजे अशी माहिती नाही देत बसणार. रायगडाबद्दल काहीच माहिती आता सगळं माहिती असतं सगळ्यांना. यूट्यूबवर काही सगळं असतंच माहिती वगैरे. जेवढं मला दाखवता आलं राज्याभिषेक तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आता आपलं फक्त कोकण कडा राहिला आहे. सॉरी टकमक टोक आहे. मी कोकण कडा चुकून माझ्या तोंडातून निघतं ते दरवेळेस. तर मित्रांनो, राज्याभिषेक तर झाला आहे. चला आता सह्याद्री दाखवतो तुम्हाला. चलो तुम्हाला दाखवण्याच्या नादात माझ्या नाही गावर यायला मी बरं. चलो आ गए हम सह्याद्री देखने. आई शपथ मित्रांनो, फक्त व्ह्यू बघा एकदा. एकच नंबर. खाली जागा एकदम आपली ड्रॉइंग असते तशी नदी आणि वरती सह्याद्री. त्या 2 घारा कशा निवांत जगत्यात सगळ्यात भारी. हा जो नजारा आहे ना मित्रांनो, हेच खरं जीवनात चांगलं आहे. रोज काम हे ते कशासाठी. तर मित्रांनो, लय मोठा किस्सा झाला. हो का, मॅगी करण्यासाठी गॅस आणला, स्टोव आणलाय आणि बॅगीत मॅगी पण आहे. पण मॅगी करायची कशात, काय आणलंच नाही. पातेलं नाही का काय नाही काहीच आणलं नाही. अरे फक्त स्टोन मॅगीत घेऊन आलोय. म्हणलं आता नजारा बघत बघत मॅगी करावं. चालायचंच.
मधमाशा आल्या कुली कधी मित्रांनो टकमक तर मी परत तिथपर्यंत जाणार नाहीये, मला जायचं आहे परत आता. हा रोड दिसतोय का तुम्हाला? इथून आम्ही मागच्या वेळेस आलतो ना 19 फेब्रुवारीला, तेव्हा इथून आम्ही उतरलेलो. तिथून इथे एक बारका धबधबा आहे, तिथून आम्ही लय डेंजर उतरलेलो मागच्या वेळेस. त्याची व्हिडिओ मी या क्लिपमध्ये टाकीन. आता याच्या पुढची क्लिप ती टाकेन, बघा त्याच्यात कळेल तुम्हाला. तर मित्रांनो म्हणजे झालं. हॅलो सगळ्यात डेंजर वाटावर आलोय आम्ही रायगडच्या. हे बघा बोलतो नको पुढं बघ, खाली बघ, खाली आले बघा सेल्फी कॅमेऱ्याने दाखवतो सगळ्यांना. ब्लॉगर आदित्य बोत्रे, कधी चॅनल बनवलं तर सबस्क्राईब करा. आदित्य मोत्रे सोबत. हे बघा आम्ही कुठून चाललेलो आहे. कॅमेरा आदित्य सोबत, माईक मॅन कोणी सोबत गेलो तर कुणाला फोन भेटला तर फोन व्हायरल करा आमच्या क्लिपा. हे केलाय भुमरे वाजवलाय फार. मित्रांनो हे बघा, अरे भाई किल्ला आलाय तू. हे बघा मित्रांनो, इथून आम्ही आलेलो आहे. आमची फाटून हातात आलेली आहे आणि अशा तऱ्हेने हे बघा आमची फुल फाटलेली आहे. तिकडनं लोक बघत आहेत. अरे मग कुछ तूफानी करते आज, कुछ तूफानी करते गाईज. तर मित्रांनो इथे एक गुहा आहे, गुहेत हाडकं, नुसती हाडकं. जनावर आहे का बघा ना, ही नांगाव. आज कुछ तूफानी करते हे बघा. वेलकम टू आदित्य बोत्रे ब्लॉग्स. आता सगळा रायगड आपला झालाय, राज्याभिषेक सोहळा. आता मी घरी जाणार आहे, घरी चाललो आता. 3:30-4 वाजल्यात. तर कसा ब्लॉग वाटला तुम्हाला ते सांगा. मी फक्त माझं राज्याभिषेक झाला आहे काय माहिती देण्यासाठी नाही, असं कसं वाटलं ते सांगा. आदित्य बोत्रे ब्लॉग्स. मला वाटायचं तर व्हिडिओचा शेवट राज्याभिषेक सोहळ्याच्या नैवेद्याने.